नाटक बिटकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटा वाजवा. नमस्कार, मी अभिराज शिंदे तुम्हा सर्वांचं द नाटक बिटक शोमध्ये स्वागत करतोय. माझ्यासोबत आहे बैल मेलाय या नाटकाची टीम, दिग्दर्शक ललित प्रभाकर आणि कलाकार विकास पाटील आणि आरती. तुम्हा तिघांचंही खूप खूप स्वागत या शोमध्ये. मी माझ्या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात पहिलं म्हणजे तुमच्या सर्वांचं अभिनंदन. तुम्हाला आत्ताच झी नाट्यगौरवचे नॉमिनेशन्स मिळाले तुम्हाला दोघांना. सो कसं वाटतंय? मस्त, छान, खूप छान. थोडक्या शब्दात सगळ्या भावना. ओके, सो बैल मेलाय हे नाटकाचं नाव आहे. नाटकाचं नाव बैल मेलाय म्हटल्यावरती अजूनच क्युरिओसिटी वाढते. नक्की काय होतंय, म्हणजे काय बैल मेलाय काय? जरा खरं तर आमचा लेखक जरा इथे असला असता आता, युगंधर देशपांडे ज्याने नाटक लिहिलेलं आहे, तर त्याने जास्त छान हे एक्सप्लेन केलं असतं कदाचित. खरं तर या नाटकाचं नाव आधी वेगळं होतं जेव्हा त्याने लिहिलं होतं. अस्वस्थ समुद्रावर बैल मेलाय असं या नाटकाचं नाव होतं. पण नंतर मग आम्ही डिस्कस करून आणि प्रयोग करत असताना आम्हाला वाटलं की बैल मेलाय हे जास्त कॅची आणि खूप अर्थपूर्ण त्या नाटकाला साजेसं वाटतंय. आणि ते बैल मेलाय काय, कुठला बैल आहे हा, का मेलाय, काय कुठे मेलाय, तो नाटकात नाटक बघावं लागेल. नाही, फारच अप्रतिम नाव आहे, फारच अप्रतिम कल्पना आहे. जसं तू म्हणाली की ते नाव ॲप्ट आहे आपल्या पूर्ण त्या नाटकाच्या कथेला साधून ते नाव आहे. सो ललित प्रभाकर, तू आत्तापर्यंत घराघरांमध्ये ॲज अन ॲक्टर म्हणून पोचलेला आहेस. सो तू या नाटकाचा दिग्दर्शक आहेस. तर हे कसं, म्हणजे दिग्दर्शक ललित प्रभाकर हे खूप कमी माहिती असेल लोकांना. कारण मी डिरेक्ट करत होतो आधीपासून, नाटक मी करतच होतो, प्रायोगिक नाटक. ओके, म्हणजे सुरुवात तुझी नाटकांपासून झाली? हो. मग ते टीचर कल्याण म्हणून आमची संस्था आहे कल्याणची. ओके. रवींद्र लाखे जे सर आहेत त्यांची संस्था चालवतात. तर तिथे आम्ही बरीच वर्ष मी नाटक करत होतो. तर मी कामही करत होतो, डिरेक्टही करत होतो, आणि इतर काही गोष्टी असतील म्हणजे सेट असेल किंवा म्युझिक असेल, लाईट्स असतील, याही गोष्टी आम्ही सगळं मिळूनच करत होतो. राईट. फक्त एवढंच की ते घराघरात पोहोचलं नव्हतं. हे टीव्ही आणि या सगळ्या माध्यमांमुळे घराघरात मी पोहोचलो. राईट. पण आता हे तुमच्यासारखी लोक हे सुद्धा घराघरात पोहोचवतात. नक्की. मला आठवतंय मी ललितचं पहिलं काम जे पाहिलं आयुष्यातलं ते त्यांनी स्वतः डिरेक्ट केलेलं नाटक होतं, ज्यात तो आणि अजून एक ओके, आणि फार सुंदर बसवलं होतं ते त्यांनी. तेव्हा मला माहित नव्हतं की यांनीच ते बसवलंय. तेव्हा ऍक्च्युली अगदीच म्हणूनच माहिती होता मला, पण फार मस्त. एक प्लेझंट सरप्राईज होतं. पहिलं प्ले होतं माझं. अच्छा. आणि ललित दिग्दर्शक म्हणून फारच सॉर्टेड आहे. म्हणजे त्याचा होमवर्क तो तयार करून येतो, त्याच्या डोक्यात फिक्स असतं की काय हवंय काय नाही. अर्थात ते तो लागत पण नाही की मला हे हवंय म्हणून तुम्ही असं करायचं. त्याच्या मागे त्याच्याकडे लॉजिक असतं प्रत्येक गोष्टीच्या मागे. आणि जे आम्हाला पटलं म्हणजे असं होऊ शकतं ना की त्याचं लॉजिक आम्हाला पटत नाही, पण ते सुदैवाने तेच मी म्हणते की आम्हाला पटत गेलं सगळं की हा बरोबर असंच असलं पाहिजे. आणि सगळ्यांचं काम सगळ्यांच्या समोर, म्हणजे ललितचं असं नव्हतं की आरतीला काहीतरी वेगळं सांगितलं किंवा मला काहीतरी वेगळं सांगितलं, जे आहे ते समोर. तर ते सगळ्यांच्या समोर होत असल्यामुळं त्याला एक सूत्रता होती असं मला वाटतं. ही जी टीम आहे म्हणजे आरती, विकास, रोहन म्हणून एक कलाकार आहेत, असे तुम्ही 3 जण मिळून या नाटकाचे कलाकार आहात. तर ही टीम एकत्र फॉर्म कशी झाली? छायलागेट पिक्चर बघितलं ना, तसं ते झालं. एक फोन कॉल येतो की एक पत्र पाठवलं जातं आणि लोक येतात, टीम गोळा केली. एवढं एकदम सस्पेन्स मध्ये सगळं झालं. गोळा केली असल्यामुळे तो जास्त त्यांनी आम्हाला शोधून काढलं. क्या बात आहे. काय तर ते स्क्रिप्टला न्याय देणारे लोक, कलाकार हवे होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जरी हे सिरियल वगैरे करत असलो तरी आम्ही खूप मनापासून नाटक करायची इच्छा होती. राईट. त्याच्यामुळे ती टीम तेव्हाच बनते जेव्हा सगळीच माणसं तशी असतील त्या टीम मधली. अगदीच बरोबर. त्याच्यामुळे मला कलाकारही तसेच हवे होते की जे खरंच मनापासून ज्यांना नाटक करायचं, म्हणजे बाकी काही चालू असेल, काम चालू असेल, जॉब चालू असेल. आणि हे मला माहित होते आधीपासून. हो, राईट. अशी खूप आमची ओळख नव्हती, पण मला माहित होतं की यांना नाटक करायचं, की आम्ही 1-2दा मध्ये भेटलो तेव्हा नाटक करूया, किंवा हे नाटकवाले, ही आरती नाटक करणारी, हे सगळं मला माहित होतं. जेव्हा मी वाचलं तेव्हा जी काही नावं आलीत माझ्या डोक्यामध्ये, त्याच्यामध्ये हे दोघांचं नाव मला सगळ्यात जास्त मला हे ऍप्ट वाटलं. तिसरं कॅरेक्टरही माझ्या मते मी फार त्याच्यावर विचार केला किंवा त्याच्यासाठी मी फार शोधाशोध केली.
पण या दोघांसाठी मला फार शोधाशोध नाही करायला लागली, हे आहे तेच म्हणजे मला मिळाले. म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला तुमचा दिग्दर्शक तुमच्याबद्दल एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी बोलतोय? खूपच चांगलं वाटतंय या कारण दिवसाची की- आतुरतेने वाट बघताय? नाही आणि तो सहसा असं खूप छान झालंय किंवा खूप वाईट झालंय असं नाही सांगत. तो खूप मिनिमम रिॲक्शन देतो आणि जे एका अर्थी बरोबर पण आहे असं मला वाटतं. कारण की खूप चांगलं कौतुक केलं की तुम्ही जरा रिलॅक्स होता आणि वाईट बोललं तरी पण तुम्ही शेअर मध्ये जाऊ शकता. सो हा बॅलन्स करतो प्रॉपर. अगदीच हवा तेवढा कॉन्फिडन्स तो नक्कीच देतो आणि हवं तेवढं नक्कीच तो छापतो. मला आता विकासकडनं जाणून घ्यायचंय की तुझं पात्र काय ह्या पूर्ण कथेमध्ये, तुझ्या पात्राबद्दलची थोडीशी माहिती. या नाटकात मी किशोर नावाचं एक पात्र करतो. तर हे किशोर मला माझ्या जवळच वाटतं. ओके. म्हणजे बाहेरच्या गावातून आलेला आणि नवीन शहरात राहणारा, राईट. त्यामुळे ते जास्त जवळच वाटतं. आणि नाटक करताना तर खूप मजा आली. आमच्या रिहर्सल म्हणजे रात्रपाळी लेवलच्या रिहर्सल होत्या, त्यामुळे सगळेजण कामं करत होते. आणि ऍक्च्युली त्या काळात जेव्हा ऍक्च्युली त्यांनी म्हणजे कास्टिंग बद्दल सांगायचं झालं तर हा एक मुद्दा की ज्या वेळेस त्यांनी विचारलं आम्हाला त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या डेली सोप चालू होतं सगळ्यांचं आणि आम्ही रोज शूट करायचो. त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्यांना हा प्रश्न पडला होता की सगळं ठीक आहे आपल्याला नाटक करायचं तर आहे पण कसं. पण आम्ही केलं ते मॅनेज कारण की आम्ही शूट वरून 10-10:30 येऊन नंतर मग रात्री तालीम करायचो, परत शूट तर शिफ्टिंग चाललं होतं घराचं. मी जस्ट शिफ्ट झाले होते नवीन घरात. सामान लागत होतं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आमची रिहर्सल नाटक लागत होतं. घरीच आम्ही तालीम केली. अच्छा, ओके. आणि हे नाटकाचं नाव जेवढं गंभीर वाटतं बैल मेला तेवढं ते गंभीर नाटक नाहीये, पण गंभीर विषयावर आहे ते नाटक. राईट राईट. म्हणजे मला एक सोपं वाटतं की जगणं आणि त्याची गंमत घेणं हे सगळ्यांनाच माहिती असतं, बरोबर. पण ते आठवण करून द्यायला लागतं मधून मधून. ते आठवण करून देण्याचं काम हे नाटक करतं असं मला वाटतं. आणि आमच्या प्रत्येकात ते बैल मेलायचं आहे कुठं ना कुठेतरी. म्हणजे जसं आता ललित मिती 4 मध्ये होता, बरोबर, आरती एका वेगळ्या ग्रुपमध्ये होती, मी वेगळ्या ग्रुपमध्ये होतो, तर ते कुठं ना कुठेतरी जोडलं गेलेलं आहे. ओके, राईट. आणि ते ह्या सगळ्या मुळाशी आहे असं मला वाटतं. राईट राईट. आणि बाकी काय रिहर्सल मध्ये माझे पीजे चालायचे, मी खूप हट्ट करायचो, पण ते दोघेही नाही म्हणायचे, पण मी रिहर्सल पुरते तरी खूप पीजे मारून प्रयत्न माझे हे सोडलेले नाही. आणि असं होतं की कधी कधी मग ते नाहीच होत आहे तर मी ह्यांना 4-4 वेळा ऐकवलेले पण आहे. आरती, तुझ्या पात्राबद्दल जाणून घ्यायला आवडेल. बेसिकली तुम्ही दोघंही एक हजबंड वाईफचं कॅरेक्टर प्ले करतायत, राईट? किशोर आणि संजीव एक स्मॉल टाउन कॉम्प्लेक्स असतो ना काही लोकांना, बरोबर, तसा कॉम्प्लेक्स असणारी ही 2 माणसं आहेत. पण त्यांना तो कॉम्प्लेक्स ब्रेक करून पुढेही जायचंय, कारण की मॉडर्न होण्यासाठी ज्या गोष्टी सोकॉल्ड मॉडर्न होण्यासाठी जे करावं लागतं ते त्यांना करायचंय, पण ते त्यांना सोयीनुसार करायचंय. एवढं आपल्याला झेपतंय हे आपण करणार, ते मला आवडत नाहीये ते मी नाही करणार. आपल्यासोबत आता रोहन सध्या नाहीये, पण रोहनचं कॅरेक्टर पण खूप इंटरेस्टिंग आहे नाटकामध्ये. तर मला त्याच्या कॅरेक्टर बद्दल तुम्ही सांगितलं तर बरं होईल. म्हणजे रोहन, आम्ही तुला मिस करतोय, पण आणि युगंधरला पण, युगंधरला पण मिस करतोय आपण, पण रोहनच्या कॅरेक्टर बद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. रोहनच्या कॅरेक्टर बद्दल मी युगंधरच्या भाषेत सांगू शकतो. मिस्टिरियस आहे ते पण कॅरेक्टर. ओके. कॅरेक्टर काय आहे ते या दोघांच्या आयुष्यात काय म्हणून येतं, त्याच्यासाठी परत तुम्हाला नाटक बघावंच लागेल की त्याचा काय संदर्भ आहे. पण इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ते पण, युगंधरने लिहिलेलं, राईट, तसं बघायला गेलं तर. आणि फार कॉम्प्लेक्स पण आहे तसं बघितलं तर कॅरेक्टर. हो, कारण की रोहन आमच्या म्हणजे या प्रसंगात सगळ्यात लेट जॉईन झाला होता. पहिले काही प्रयोग वेगळा मुलगा करत होता, मग नंतर त्याचे काही प्रायोरिटीज असल्यामुळे मग रोहन इन झाला. पण खूप कठीण आहे हे कॅरेक्टर, आम्हाला तरी काहीतरी एक हार्ड आहे, त्याला नाही येत. ओके. पण रोहनने खूप लवकर रिहर्सलला फार कमी वेळ मिळाला, कारण की त्या काळात प्रयोग होतच होते आणि पूर्ण वेळ नव्हता आम्हाला. पण रोहनने फार त्याचा आणि ललितचा, अर्थात त्याला जी मदत झाली असेल तर त्याच्या निमित्ताने फार सुंदर ग्रास्प केलं ते सगळंच. तू खरं तर एकलव्य आहे नाटकातला असं म्हणायला हरकत नाही. त्याची त्यांनी
त्याचं म्हणजे हळूहळू सापडेल तसं अंदाज घेत आणि आता मस्त करतो. हो अगदीच अगदीच. कंस म्हणून एक कॅरेक्टरच सापडलं नवीन, मग ते जरा नंतर ऍड झालं की जे चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्याला आवाज दिलेला आहे. ओके. तो काय व्हॉइस ओव्हर जो आहे तो, राईट. सो ते कॅरेक्टरच झालं एक नंतर, जे आधी फार नव्हतं स्क्रिप्टमध्ये, मग नंतर युगंधरने ते डेव्हलप केलं. अशा काही नंतर प्रोसेसमध्ये बऱ्याचशा गोष्टींनी डेव्हलप होत होत ते स्क्रिप्ट तयार झालं. अजून फुलत गेली. चंदू सर पण आमच्या नाटकात आहे. चंद्रकांत कुलकर्णी आहेत ना. अरे वा क्या बात आहे. तर मला या नाटकाच्या नेपथ्याबद्दल जाणून घ्यायचं, तर तेच डिझाईन किंवा तेच स्ट्रक्चर तू का केलंस, असं ते का निवडलंस? जसं मी युगंधरला जास्त श्रेय देईन की त्याने काही लिहिलं नव्हतं स्क्रिप्ट मध्ये नेपथ्य, त्याच्यामुळे मला विचार करायला जरा जास्त स्कोप मिळाला. नेपथ्याचं फार मला गरज वाटत नव्हती मला, पण जे आहे ना ते खूप बोलकं आहे असं मला तरी वाटतं. एखादी मला इमेज हवी होती की जी त्यांच्यातला अस्वस्थपणा म्हणा किंवा त्यांच्यातला जो बॅलन्स करायचा काहीतरी ते प्रयत्न करतायत सतत, बरोबर, ते दाखवेल. आणि ते नेपथ्याचा वापर झाला पाहिजे शेवटपर्यंत. नेपथ्य म्हणून नुसतं फक्त खुर्ची किंवा एक सोफा किंवा एक पलंग आपण घेतलंय ते आहे आणि ते फक्त बसण्यासाठी आणि उभं राहण्यासाठी वापरलं जाते, दिसलं पाहिजे, हा एवढ्यासाठीच नेपथ्य नसावं असं माझं नेहमीच म्हणणं असतं. आतापर्यंत मी जेवढी नाटकं केलेली डायरेक्ट त्या सगळ्यांचं नेपथ्य मीच केलेलं. अच्छा अच्छा. सो ते आता पण आम्ही काही चेंजेस केले त्याच्यामध्ये शेवटी आधी जरा वेगळं होतं. आता प्रत्येक प्रयोगात काम करतानाही यांनाही बऱ्याच गोष्टी सुचत जातात, ही प्रत्येक प्रयोगाला काही ना काहीतरी. अगदीच अगदीच. तसं नेपथ्यातही आम्ही काही छोटे बदल केले. राईट राईट. सो ते नेपथ्य तसं वाटतं मला की ते काहीतरी नाटकाला पुढे घेऊन जाणारं असावं, अर्थ पोहोचायला मदत करणारं. कारण का ते चॅलेंज असतं. थिएटर म्हटलं की ते चॅलेंज असतं तुम्हाला प्रत्येक वेळेला. प्रत्येक प्रयोग वेगळा आहे ना, म्हणूनच आमचा प्रत्येक प्रयोग अजून काय काय ऍड सबट्रॅक्ट होत राहतो. राईट. आणि सतत काही ना काहीतरी त्याच्यात मिळत राहतं. मी असं नाही की कुठलंच माध्यम, तिन्ही माध्यमात काम करत असताना असं होत नाही की हे माध्यम चांगलं आहे, सगळंच आहे. तो माझा प्रश्न येणारच होता की आता तिन्ही माध्यमातून काम करताना प्रायोरिटी त्याच्यात कुठं असं फरक नाही करतायत, फक्त सगळीकडेच मजा येते, हे करताना जास्त मजा येते. राईट राईट राईट. एवढंच. सॉफ्टवेअर सुद्धा अपडेट करावंच लागतं ना दर 2 आठवड्यात. काम करताना आपल्यात काहीतरी तर, सो ती प्रोसेस इथे कसं आहे ना, वेळ मिळतो आपल्याला, आपल्यावर काम करायला वेळ मिळतो. अगदीच बरोबर. सिरियलच्या वेळेस, फिल्मच्या वेळेस वेळ मिळतो पण तो वेगळा असतो, किंवा तिथे एक बऱ्याच गोष्टींचं दडपण पण असतं. इथे आपल्याला मग आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारायला किंवा आपल्या स्वतःचं काय नक्की आपण करतोय, काय नाही करत आहोत, मग ते पुढच्या वेळेस दुरुस्त करायला, या सगळ्या गोष्टींना काम करायला वेळ मिळतो. अगदीच अगदी. हे नाटक मुळात बैल मेला हे नाटक याची सुरुवात एका कार्यशाळेमधनं झाली आहे. सो तो मला जरा अख्ख्या नाटकाचा थोडासा बॅक स्टोरी करू शकली तर बरं होईल. अरविंद देशपांडे महोत्सवात हे नाटक ओपन झालं. जसं आविष्कारची निर्मिती आहे या नाटकाला. आविष्कारची निर्मिती या नाटकाची. आविष्कारने मागच्या वर्षी एक प्रयोगशाळा घेतली होती नाटककाराच्या शोधात. ओके. नावाची. त्याच्यामध्ये नवीन काही जे तरुण लेखक आहेत त्यांचे बरेचसे इंटरव्ह्यूज वगैरे करून त्यातले 6 मुलांना त्यांनी निवडलं. जयंत पवार, प्रदीप मुळे आणि शफात खान या तिघांनी मिळून ही कार्यशाळा घेतली होती. तर त्या 6 मुलांमधला एक होता युगंधर. ओके. आणि तिथे पण त्यांच्याशी चर्चा वगैरे करून तुमच्या डोक्यात काय आहे, मग त्यावरच त्यांना लिहायला लावलं. ओके. हे त्यावेळेचं ज्या वेळेला बैल मेलाय, अस्वस्थ समुद्रावर बैल मेलाय होतं. ओके. किंवा हे नावच नव्हतं अच्छा. तेव्हाच. मग त्याने ते स्क्रिप्ट लिहिलं आणि या 6 स्क्रिप्टचं वाचन झालं काही तरुण दिग्दर्शकांमध्ये, त्याच्यात मीही होतो. राईट. आणि मग तिथे आमची चर्चा झाली प्रत्येक स्क्रिप्टवर, आणि त्यातली 2 स्क्रिप्ट हे निवडले गेलेत अरविंद देशपांडे महोत्सवात परफॉर्म करण्यासाठी. ओके. त्यातलं हे बैल मेला नाटक. प्रायोगिक नाटक जे आपण म्हणतो तेव्हा एक थोडासा एक तो ऑडियन्स मध्ये पण एक अरे प्रायोगिक म्हटल्यावरती हा. सो हे आपलं नाटक तसं नाहीये हे मी सांगतो, कारण का मी हे नाटक पाहिलेलं आहे आणि खूप भन्नाट आपलं नाटक आहे. पण हे प्रायोगिक म्हटल्यावर प्रेक्षक घाबरतात का, आणि हे आपलं नाटक काय वेगळं करतं त्यामुळे प्रेक्षक आपल्या नाटकाकडे येतात? ते घाबरतात कारण एकतर बऱ्याच लोकांनी नाटक पाहिलेलंच नाही प्रायोगिक नाटक म्हणून. सो जे ऐकीव असतं ना की इकडून ऐकलंय तिथून ती इमेज झाली आहे, ती इमेज झालेली आहे. ते प्रायोगिक ह्या शब्दामुळे ती इमेज झालेली. सो प्रायोगिक म्हणजे काहीतरी कठीण असं नाहीये, तो प्रयोग असला पाहिजे, काहीतरी नवीन असलं पाहिजे, काहीतरी तुम्ही प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्ही आमच्या नाटकात तसं काहीतरी केलेलं आहे जे आम्ही आधी केलं नव्हतं प्रत्येकाने, तसं काहीतरी करायचा प्रयत्न केलेला आहे. राईट राईट. असं नाही की नाट्य क्षेत्रातच तसं झालं नसेल, पण आम्ही केलं नव्हतं तसं. राईट. आमच्यासाठी तर नक्कीच तो प्रयोग आहे.
आणि माझं उलट लोकांना तेच आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी येऊन बघा, कारण आम्ही हे जे काही नाटक करतो, प्रायोगिक नाटक किंवा कोणीही, ते पैशांसाठी नाही होती. अगदीच अगदीच. अजूनही आपल्याकडे ती प्रथा नाहीये की पैशांसाठी प्रायोगिक नाटक. प्रत्येक जण आपापला वेळ काढून, ती खाज आहे म्हणून, आणि प्रत्येकाला नाटकाबद्दल काहीतरी आस्था आहे, प्रत्येकाला करायचं आहे काहीतरी म्हणून ते नाटक केलं जातंय. सो आमची माफक तुम्हाला एवढीच अपेक्षा आहे लोकांकडून की तुम्ही येऊन निदान ते नाटक बघा. तुम्हाला आवडलं नाही आवडलं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे, तुमचा मुद्दा आहे. तुम्ही त्याच्यानंतर आमच्याशी बोला, तुम्ही तुमची मतं मांडा, तुमचा फीडबॅक तुम्ही द्या, पण येऊन बघा. राईट. तुम्ही बघण्या अगोदरच तुम्ही डिसाइड करू नका, तुम्ही त्याला बिचकू नका. साधारण 1 तास 20 मिनिटाचं विदाऊट ब्रेक नाटक आहे, तेवढं तर तुम्ही बघू शकता. पण बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की कमर्शियल नाटक आणि प्रायोगिक नाटकात काय फरक आहे? तर मला फरक तेवढीच आस्था आहे, नाटक नाटक असतं. तीच लोक आहेत जी आज कमर्शियल ह्याला काम न करतायत, तेच लेखक आहेत, तेच दिग्दर्शक आहेत. फरक एवढाच आहे की आम्हाला पैसे मिळत नाहीत. एवढाच थोडक्यात शब्दात सांगायचं. किंवा त्याचे तेवढे प्रयोग लागत नाही, त्याचे मिनी थिएटरला प्रयोग लागतात. बरोबर. पण तोच ऑडियन्स आहे जो उद्या एखाद्या आम्हीच केलेल्या एका कमर्शियल नाटकाला पण येईल आणि प्रायोगिक नाटकाला येईल. त्यामुळे आपण ना ते 2 हिस्सांमध्ये करायची गरज नाही. एंटरटेनमेंट व्हॅल्यू कमी आहे किंवा जास्त आहे असं काही नाहीये, असं नसतं. प्रायोगिक नाटकालाही असतेच अगदी. कारण की पूर्वी हे असायचं की थोडं बोल्ड म्हणू पाहणारं नाटक म्हणजे प्रायोगिक आहे, जे कमर्शियलला सहसा व्हायचं नाही. एक छान फॅमिली ड्रामा असायचा, पण आता तेही उरलं नाही. आता कमर्शियललाही तितक्या बोल्ड पद्धतीने नाटकं येतात आणि ते लोक इझिली छान प्रकारे चांगल्या स्पिरिट मध्ये ऍक्सेप्ट करतात. मग प्रायोगिक नाटकाला तरी एवढा कमी ऑडियन्स का? आमचा तुम्हीच उत्तर द्या आम्हाला, आणि तुम्हीच देऊ शकता. मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आपलं नाटक आता पुढचे शोज काय आहेत, कधी आहेत, आणि आपल्या नाटकाबद्दल जर लोकांना अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर ती कुठे त्यांना मिळू शकते? आमची बैल मेला नावाचा पेज आहे, फेसबुक पेज आहे, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. आणि आता 19 तारखेला 19 मार्चला पुण्यात ज्योत्स्ना भोळेला संध्याकाळी 6 वाजता शो आहे. 19 मार्चला प्रयोग आहे पुण्याला भोळेला संध्याकाळी 6 वाजता. रविवार आहे, त्यामुळे तुम्हाला खायची असेल पुणेकर ऐका आणि लिहून घ्या आणि या नाटकाला. सो हे तुमचं नाटक अजून असंच वाढत राहणार आहे, खूप त्याचे प्रयोग येत राहणार आहेत. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. आणि तुम्ही आमच्याशी वेळ काढून बोललात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप आभार. नाटक बिटकचे खूप आभार. थँक्यू. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात अशी नाटकंही, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. प्लेजर इज ऑल माइन. थँक्यू सो मच. भेटून खूप मजा आली. तुमचं नाटक खूप अप्रतिम आहे, सगळे खूप अप्रतिम काम करताय, तुझं अप्रतिम दिग्दर्शन आहे. तुम्ही या नाटकाला आवर्जून जा. बैल मेला हे नाटक आहे, आवर्जून तुम्ही चेकआउट करा. यांचा फेसबुक पेज चेकआउट करा आणि किंवा आमच्या पर्सनल पेजेसवर पण तुम्ही बघू शकता. आरती बडदबाळकर, विकास पाटील, ललित प्रभाकर, यांना कोण नाही फॉलो करत. आमच्या प्रत्येकाच्या भेटायला तरी गर्दी करा. प्रत्येक प्रयोगाला असतो, त्याच्यामुळे चला आता गर्दी होणार आहे, आता नक्की गर्दी होणार आहे. गमतीचा भाग जो विचारलेला होता तो नाटकानंतर असतो, तो पाहायला पण येईल. नक्कीच सगळं बघायला मिळणार आहे. सो ही होती बैल मेला या नाटकाची संपूर्ण टीम. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. ॲट द सेम टाइम हा व्हिडिओ प्लीज तुम्ही लाईक करा, आणि आपला व्हिडिओ लाईक केला पाहिजे सांगा. लाईक करा आणि प्लीज शेअर करा मित्रांसोबत. शेअरिंग इज केअरिंग. सो प्लीज शेअर करा. आणि हो, नाटक बिटकला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब प्लीज. तू सांगितल्यावरती की करतील मुली. सबस्क्राईब करा. नाटक बिटक बघा तुम्ही. नाटक बिटकला सबस्क्राईब करा, नक्की करा. चलो, थँक्यू. बाय बाय.